श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 50. हिमालयाच्या यात्रेनंतर तीर्थयात्रा करीत करीत गोविंद स्वामी आणि दयाराम स्वामी गयेला आले. गया हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्रिस्थळी यात्रेतलं शेवटचं तीर्थ आहे. हे तीर्थ अति प्राचीन आहे. अथर्ववेद, रामायण, महाभारत आणि अनेक पुराणांमध्ये गया या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आहे. गया क्षेत्रात श्राद्ध केल्याने पितरांना अक्षय तृप्ती होते असं धर्मशास्त्र सांगतं. गया श्राद्धमस्तु पितृमक्षया तृप्तिरस्तु असा सामान्य श्राद्धातही आशीर्वाद असतो. गोविंद स्वामी मधले बंधू असल्यामुळे त्यांना पितृश्राद्ध करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना पितृश्राद्ध करता आलं नाही. दयाराम स्वामींनी मात्र मुनमुन नदीच्या तीरावर पितृश्राद्ध केलं. रीतीप्रमाणे दयाराम स्वामींनी क्षौर केलं. काशाय वस्त्र परिधान करून पितरांना निमंत्रण दिलं. दुधाची धार गळवीत सबंध नगराची मोठ्या श्रद्धेने परिक्रमा केली. त्यांनी पायात काहीच घातलं नव्हतं. दिवस अत्यंत कडक उन्हाळ्याचे, ग्रीष्म ऋतूचे. ऊन अत्यंत प्रखर, रस्ता अगदी तापून लाल व्हायचा. उन्हामुळे पाय चांगलेच पोळत होते, पण शांतपणे दयाराम स्वामी तसेच अनवाणी परिक्रमा मार्गावर चालत राहिले. पितृश्राद्धासाठी दयाराम स्वामी रामकुंडावर पोहोचले तेव्हा मध्यान्ह झाली होती. दुपारी 12 वाजल्यानंतरच श्राद्धविधी सुरू करायची प्रथा आहे. श्राद्धाच्या जागेकडे जाणारा मार्ग उघड्यावर आहे, पक्का दगडांचा आहे. श्राद्धासाठी जाणाऱ्यांनी त्यावरून अनवाणी जावं असं सांगतात. एरवी हे जमू शकतं, पण उन्हाळ्यात हे दगड कडक उन्हाने तापल्यामुळे तव्यासारखे गरम होतात, पायाला चटके बसतात. म्हणून श्राद्ध विधीला जाणाऱ्यांसाठी दगडी रस्त्यांवर ओले पंचे अंथरतात. त्याप्रमाणे ब्राह्मणांनी दयाराम स्वामींसाठी ओले पंचे अंथरले. ते पंचे पाहून दयाराम स्वामींनी स्मित हास्य केलं आणि बाजूने दगडांवरून ते संथ गतीने चालू लागले. ब्राह्मणांना वाटलं पंचे त्यांच्यासाठी अंथरल्याचं स्वामींना कळलं नसेल, म्हणून ते स्वामींना म्हणाले, या पंचावरून चालावं, आपल्यासाठीच अंथरलेत. दयाराम स्वामींनी फक्त स्मित हास्य केलं आणि ते तसेच संथपणे श्राद्धाच्या जागेपर्यंत तापलेल्या दगडांवर अनवाणी चालत गेले. पितरांच्या भेटीला जायचं तर पायघड्या कशाला, असा भाव त्यांच्या हृदयामध्ये होता. ते नेहमीच्या संथ गतीने चालत होते. पाय पोळतायत म्हणून भरभर चालणंही नाही. हिरवळीवरून चालावं तसं ते संथपणे चालत गेले. हे पाहून सारे गयावळ ब्राह्मण थक्क झाले. ही तितिक्षा कोणाच्या कोणत्या कोटीची आहे, सगळे म्हणत राहिले. आश्चर्य व्यक्त करायला लागले. पाय चांगलेच पोळलेले आहेत म्हणून एका ब्राह्मणानं पायावर लावायला वाटीतून तूप पुढे केलं. पण दयाराम स्वामींनी स्मित हास्य करून त्याला मानेनेच नकार दिला आणि विधीला प्रारंभ करायची खूण केली. संपूर्ण श्राद्धविधीला साधारण 2.5 ते 3 तास लागतात. त्यांच्यानंतर पितरांची म्हणजे ब्राह्मणांची जेवणं, नंतर यजमान आणि इतरांची जेवणं होतात. नंतर जायला संध्याकाळ होते, म्हणून गयावळ ब्राह्मण किती वेळात विधी संपवायचा ते आधीच विचारून घेतात आणि तेवढ्या वेळेत श्राद्धविधी संपवतात. दयाराम स्वामींना विचारल्यावर ते म्हणाले, आम्हाला भरपूर वेळ आहे. संपूर्ण विधी काटेकोरपणे शास्त्रीय पद्धतीने होऊ द्या. गयावळ ब्राह्मणांनीही मग आस्थेनं सर्व विधी काटेकोरपणे संपन्न केले. हवेमध्ये प्रचंड उष्मा होता. तहान होत होती, म्हणून प्रत्येक जण सारखं घोटघोट पाणी किंवा सरबत घेत होता. पण संपूर्ण विधी संपन्न होईपर्यंत दयाराम स्वामींनी पाण्याचा एक थेंबही मुखात घातला नाही. श्राद्ध पूर्ण झाल्यावर पिंडाची पत्रावळ त्यांनी स्वतः त्याच तापलेल्या दगडांवरून संथपणे चालत चालत नदीच्या पाण्यामध्ये नेऊन सोडली. नंतरच त्यांनी पाणी घेतलं. ही तितिक्षा पाहून सारे जण थक्क झाले. अशी तितिक्षा आजवर कधीच पाहिली नव्हती. हे कोणी ईश्वर कोटीचे संत महात्मे आहेत, असे ते ब्राह्मण आदराने म्हणत होते. श्रीराम समर्थ श्रीराम.